हे उसळलेलं तेल बघून असं वाटत होतं की आजचा पूर्ण पदार्थ बिघडणारच आहे. तर मी ते रताळी घेतले, स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर मग वाफवण्यासाठी ठेवलेत. आता मला ही उकडायची होती पण वाफेवरच, त्यामुळे मग ते त्याच्यावर चाळण ठेवून अशा पद्धतीने उकडून घेतलेत. आणि मस्त रताळी उकडल्यानंतर ती पूर्ण थंड करून घेतलेत आणि त्याच्या साली काढून घेतलेत. साली पूर्ण काढून झाल्यावर मग ते मला कुस्करायची होती, त्यामुळे मी ते किसणीचा वापर केला आणि छान असे किसून घेतले, जेणेकरून गाठी राहणार नाहीत. मग त्याच्यात एक एक वाटी मिल्क पावडर घालून घेतले आणि छान मिश्रण मिक्स करून घेतले. चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे गोळा तयार करून घेतला आहे आणि तो साईडला ठेवून 2 वाट्या पाणी ओतून घेतलं एका भांड्यात आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून 2 इलायची घालून छान असा पाक बनवण्यासाठी ठेवला आहे. आता मी इथे गुलाबजामुन बनवत आहे, त्यामुळे पाक तर तयार झाला आहे. तर त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेत आणि लगेचच गरम तेल करून त्याच्यामध्ये सोडून घेतलेत. सुरुवातीला फास्ट गॅसवरच तळून घेतल्यानंतर मीडियम गॅसवर तळून मस्त असे गुलाबजामुन तयार करून घेतलेत. असे मस्त तळून झाल्यावर गुलाबजामुन सर्व जरासा गरम अशा असलेल्या पाकामध्ये ते घालून घेतले आणि मस्त पाकामध्ये घालून झालं 10 मिनटं बाजूला ठेवून खाण्यासाठी तयार झाले मस्त आपले उपवासाचे गुलाबजामुन. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली मग नक्की सांगा.